हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. एकांत. योग्य कालावधी झाला की मूल मातेच्या उदरातून बाहेर येते. त्यावेळी मातेला खूप कष्ट, यातना, त्रास सहन करावा लागतो. त्या सृजनासाठी ती माता ते सर्व काही सोसत असते. बाळ बाहेर आले की मातृत्वाच्या जाणीवेने माता समाधानाने हसू लागते. माता सुखरूप आहे असे त्यावेळी समजते. परंतु जन्माला आलेले मूल जोपर्यंत रडत नाही, आक्रोश करत नाही, टाहो फोडत नाही, तोपर्यंत सर्वजण काळजीत असतात. ते जेव्हा आक्रोश करून रडत टाहो फोडू लागते तेव्हा सर्वजण म्हणतात की हां, छान, मूल सुखरूप आहे. बाळ बाळंतीण सुखरूप आहेत या जाणीवेने आता बाकी सर्वजण हसू लागतात. जन्मजात मूल रडून रडून गोंधळ घालते. त्याला समजत नाही की आत्तापर्यंत छान एकांतात होतो आणि आजूबाजूला अचानक हा काय गोंधळ सुरू झाला. माझ्या एकांतवासात आता हे कोण बिब्बा घालत आहेत. अंतराळात कसा छान एकटाच एकांतात होतो. अचानक एका गुह्य गुहेत येऊन पडलो. स्वतःसभोवती कवच धारण होऊ लागले तरीही एकांत तसाच होता. परंतु आता हा एकांत भंग झाला. तशातच त्याच्या नवजात देहाची ती पहिली आंघोळ होते. ते रडतच असते. मग त्या नवजन्मातील पहिली मम्मम दिली जाते. देह जीवित ठेवायची जाण येते आणि ते दुग्धप्राशन करू लागते. अर्थातच रडणे थांबते. भौतिकाचा पहिला धडा गिरविला जातो. काही मिळाले की हसा, मिळाले नाही की रडा. द्वैत हा विश्वाचा नियम आहे. त्यामुळे द्वैताच्या नियमाप्रमाणे जर जन्माला येताना माणूस रडतो तर मरताना त्याने हसायला पाहिजे. परंतु होते उलटेच. मरणाची नुसती जाणीव झाली, मरण जवळ आले की माणूस रडू लागतो. वास्तवात जन्माला आल्यावर तर तो रडत होता. त्यामुळे द्वैताच्या नियमाप्रमाणे मरताना त्याने हसायला पाहिजे की सुटलो या कोलाहलातून, आता पुन्हा एकांत मिळेल. परंतु तो रडतो. त्याला मरणाचे फार वाईट वाटते. तो समाधानाने मरणाचा स्वीकार करत नाही. कारण त्याला जाणीव होते की जरी मरण आले तरी एकांत मिळणार नाही. पुन्हा देहधारणा होणार. कारण जीवन जगताना पुनर्जन्माची आपण सोय केली आहे. मरताना हसणे आपल्या नशिबी नाही. त्यासाठी जीवनात जे करायला पाहिजे होते ते कधी केले नाही. म्हणून त्याला मरताना रडू येते. पुन्हा देह आणि त्यामुळे पुन्हा तो कोलाहल, पुन्हा एकांत भंग. याचा अर्थ असाही आहे की जर मरताना हसायला यायला हवे असेल तर जन्माला येतानाही हसायला यायला हवे. त्यासाठी जीवनभर अद्वैतात हसत जगणे झाले पाहिजे. तर पुढील जन्मी हसत जन्म होईल आणि मग मरताना हसत मरण येईल. जन्माला येताना किंवा मरताना आपण एकटे असतो. तसेच जीवनभरही एकटेच एकांतात असायला पाहिजे. तरच जन्म, जीवन, मरण हसत होईल. एकांत आणि हसणे याचा फार घनिष्ठ संबंध आहे. हसणे, समाधान, आनंद याचा जवळचा संबंध आहे. हे सर्व भाव एकच आहेत. खरे म्हणजे ते भाव नसून ती आपली भावातीत सहजावस्था आहे. आनंदासाठी जीवनभर एकांत मिळायला पाहिजे. ती केवल अवस्था असायला पाहिजे. आनंदासाठी जीवनभर हसणे टिकले पाहिजे. यासाठी जन्म, जीवन, मृत्यू यावर आपला एकांत अवलंबून असता कामा नये. तो आपल्याला सहज सदा प्राप्त असला पाहिजे. तो तसा आपल्याला सदा सिद्ध आहेही. एकांत, कैवल्य हा आपला स्वभावच आहे. परंतु भौतिक मोहमायेत त्याचा विसर होतो. तो मिळवायचा नसून जीवन जगताना त्याची सतत आठवण ठेवायची आहे. एकांत हा आपला स्वभाव आहे. हा देहाचा स्वभाव नसून तो आत्मस्वभाव आहे. याचा देहाशी जराही संबंध नाही. याचा फक्त आत्म्याशी संबंध आहे. जीवन जगताना नेमका याचाच विसर होतो आणि त्यामुळे आपण पूर्ण जीवनभर एकांत हरवून घेतो. भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत देहभाव उदित होतो आणि जीवनभर तो घट्ट चिकटून बसतो.
भौतिक उपभोगांच्या गराड्यात भोग संचित होतात आणि त्या भरात आपण जन्मोजन्मी भौतिकाच्या फेऱ्यात अडकतो. एकांत सुटल्यामुळे आत्मभाव क्षीण होतो, जीवन कुरतडले जाते, उद्ध्वस्त होते. एकांतातील ते कैवल्य नष्ट होते. भौतिक उपभोगांमुळे सुखदुःखाचे रहाटगाडगे मागे लागते. आपण जन्मोजन्मी एकांत हरवून बसतो. अनेक वेळा आपण एकटे असतो, अगदी एकटेच असतो. तेथे अन्य कोणीही नसते. अशा वेळी आपल्याला वाटते की आपण एकांतात आहोत, परंतु अशा वेळी काही सूक्ष्म गोष्टी घडतात आणि विचार करता लक्षात येते की आपण एकांतात नव्हतो. जे वाटले तो एकांताचा आभास होता. आपण एकटेच असतो अशा वेळी दुसऱ्याची आठवण होते. एकटेपणामुळे येत असलेल्या ह्या आठवणी असतात. याच वेळी जर आपण एकटे नसतो तर कदाचित ह्या आठवणी आल्याही नसत्या. काही आठवणी फार तीव्र असतात. आपण मानसिकदृष्ट्या फार भावनाविवश होतो. याचाच अर्थ हा एकांत नाही. देह एकटा असला तरी मन भरकटत होते. आध्यात्मिकदृष्ट्या याचा काही उपयोग नाही. आपण कुटुंबियांमध्ये किंवा समारंभात किंवा कचेरीत, दुकानात किंवा मित्रांसमवेत किंवा समाजात असतो. आजूबाजूला अनेक जण उपस्थित असतात. अशा वेळी तेथे भरपूर दंगा, गोंगाट, गप्पा सुरू असतात. काही कारणाने आपले मन त्यात रमत नाही. देह एकटा नसतो, परंतु मन एकटे होते. एकांताचा आभास होतो. आध्यात्मिकदृष्ट्या याचा काही उपयोग नाही. आपण कुटुंबियांमध्ये किंवा समारंभात किंवा कचेरीत, दुकानात किंवा मित्रांसमवेत किंवा समाजात असतो. तेथे अर्थातच आपण एकटे नसतो. आजूबाजूला अनेक जण उपस्थित असतात. अशा वेळी तेथे भरपूर दंगा, गोंगाट, गप्पा चाललेल्या असतात. काही कारणाने आपण त्यात सहभागी असत नाही. आपल्याला आजूबाजूला काय चालले आहे याचे पूर्ण ज्ञान होत असते. होत असलेले चांगले समजत असते. तरीही आपला त्यात सहभाग असत नाही. देह एकटा नसतो, मनही एकटे नसते. तरीही तेथे आपला सहभाग नसल्यामुळे आपण एकांतात आहोत असे वाटते. हा आभास असतो. आध्यात्मिकदृष्ट्या याचा काही उपयोग नाही. आपण कुटुंबियांमध्ये किंवा समारंभात किंवा कचेरीत, दुकानात किंवा मित्रांसमवेत किंवा समाजात असतो. तेथे अर्थातच आपण एकटे नसतो. आजूबाजूला अनेक जण उपस्थित असतात. अशा वेळी तेथे भरपूर दंगा, गोंगाट, गप्पा चाललेले असतात. अशा वेळी आपली एकटक कुठेतरी शून्यात नजर लागते. देह एकटा नसतो, मन एकटे होते, परंतु ही तंद्री असते. एकांत नसतो. कोणीतरी आपल्या डोळ्यासमोर टिचकी वाजवते आणि आपण तंद्रीतून जागे होतो. आध्यात्मिकदृष्ट्या याचा काही उपयोग नाही. आपण गाढ झोपतो. देह विश्रांती घेत एकटा असतो. मनही एकटे असते. परंतु देह आणि मन ही जाणीवेच्या पलीकडे गेलेली असतात किंवा फार तर अर्धवट जाणीवेत असतात असे म्हणूया. कारण ही झोप असते. हा एकांत नसतो. आध्यात्मिकदृष्ट्या याचा काही उपयोग नाही. घरी कामधेनू पुढे ताक मागे अशी एकांताच्या बाबतीत आपली अवस्था आहे. एकांत आपल्या अंतःकरणात आहे आणि आपण तो बाह्य जगात शोधत असतो. त्यासाठी आपण देह, इंद्रिये, मन यांची मदत घेतो. देह, इंद्रिये आणि मन यांचा बुद्धी आणि स्मृती यांच्याशी फार घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे तेही तेथे आपोआप हजर होतात. याचा अर्थ चोराच्याच हातात खजिन्याच्या किल्ल्या द्यायच्या आणि त्यालाच खजिन्याचे रक्षण करायला सांगायचे. हा चोरच खजिन्याचे भक्षण करत आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. हेच आपले दुर्दैव आहे. एकांत याचा अर्थ जीवात्मा आणि अंतरात्मा यांचे मिलन होणे, त्यांचा योग जुळून येणे. जीवात्मा आणि अंतरात्मा यांचे मिलन म्हणजे मन, अमन, नमन होणे असते. याचा अर्थ एकांत म्हणजे मनाचा मृत्यू आहे. देहाचे भौतिक चोचले न पुरवणे.
त्यामुळे जेव्हा आपण देह, इंद्रिये आणि मन यांच्या साहाय्याने एकांत मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अर्थातच देह, इंद्रिये, मन यांची साथ मिळत नाही. ते बुद्धी आणि स्मृती यांच्या मदतीने त्यात विघ्ने निर्माण करतात. त्यामुळे आपण आनंदाला सदा पारखे राहतो. आयुष्यात समाधान, हसणे कसे ते विसरून जातो. त्याची विकृत रूपे तेवढी केली जातात. क्षणिक भौतिक समाधान मिळवले जाते. आचकट विचकट हास्य केले जाते आणि सौख्यालाच आनंद मानला जातो. याचे पर्यावसन मानसिक आजार, रोग होण्यात होतो. आपण दुःखी होतो. जीवनाचा निर्लेप आणि निर्भेळ आनंद मिळत नाही. भौतिक वस्तुजगताची आवड निर्माण होणे, समाजाची ओढ लागणे याचा अर्थ स्वतःपासून दूर जाणे आहे. एकांताला मुकणे आहे. याचा अर्थच मन महाताकदवान असणे आहे. ते स्वतःपेक्षा भौतिकात जास्त रमत आहे. बाहेरच्यांच्याशी, इतरांशी, दूर असणाऱ्यांशी मैत्री आणि शेजाऱ्याशी वैर हा कलियुगाचा शाप आहे. आपल्या मुलाजवळ वडील मोकळे नसतात. त्याच्याच वयाच्या त्याच्या मित्रांजवळ ते मोकळे असतात. हा नियतीचा शाप आहे. समाजात जन्म झाला, समाजात लहानाचे मोठे झालो, समाजात जगत असतो. त्यामुळे समाजाची ओढ असणे स्वाभाविक आहे. समाज हरभऱ्याच्या झाडावर चढवतो, स्तुती करतो. तुम्ही अमुक आहात, तुम्ही तमुक आहात असे म्हणतो. मनाला छान वाटते. त्यामुळे समाजात रमणे होते. समाजाबद्दल प्रेम वाटते. वास्तवात आपण काहीही करत नसतो. कावळा बसायला आणि काटकी मोडायला एक वेळ येते. आपल्याला वाटते की आपण काही केले. सर्व काही नियती घडवत असते. आपल्या जीवनाला नियती तिच्या मर्जीने आकार देते. आपण केवळ निमित्त असतो. परंतु स्वतःच्याच असत्य ओळखीमुळे आपल्याला मिथ्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो. त्यात भर म्हणून समाजाच्या मिथ्या स्तुतीने आपण आपली भ्रामक ओळख करून घेतो आणि ती जपतोही. हे सौख्य क्षणिक, न टिकणारे, तात्पुरते असते. अहंकारामुळे त्यावेळी हे लक्षात येत नाही. जेव्हा ते तकलादू, बेगडी, कर्तृत्व कालोघात नष्ट होते तेव्हा तोच समाज आपल्याला दूषणे देतो, आपले वाभाडे काढतो. आपल्याला मानसिक यातना होतात. आपण दुःखात लोटले जातो. कोठून त्या समाजात पाऊल ठेवले असे होते. परंतु जर स्वतःची सत्य ओळख असली तर आपण वेळीच जागे होतो. देहधर्मापुरताच भौतिकाचा आपण उपयोग करतो आणि इतर वेळी जीवनाचा कैवल्य आनंद घेतो. यास्तव स्वतःची ओळख असणे अपरिहार्य आहे. त्यासाठी एकट्याजवळ बसायला शिकले पाहिजे. आत्मओढ लागायला पाहिजे. स्वतःशी मैत्री झाली पाहिजे. त्यात निर्भेळ आनंद आहे. स्वतःची ओळख, स्वतःशी मैत्री, स्वतःत रमणे म्हणजे मनाची गच्छंती आहे. मनाची गच्छंती म्हणजे अहंकार नष्ट होणे, रिपूंचा नायनाट होणे, ईर्ष्या उत्पन्न न होणे, उपभोगांचा नायनाट होणे आहे. यास्तव स्वतःला पाहायला, ऐकायला शिकावे. देह, मन, इंद्रिये या पलीकडची ही अवस्था आहे. स्वतः इतका सत्यमित्र अन्य नाही. यासाठी एकांताची ओढ लागायला पाहिजे. स्वतःशिवाय चैन पडता कामा नये. देहधर्मापलीकडे समाजाचा कंटाळा आला पाहिजे. गर्दीचा उबग आला पाहिजे. आवाजाचा जात झाला पाहिजे. अंतरात्मा, परमात्मा याशिवाय विषय म्हणजे विष झाले पाहिजे. तेच कैवल्य समाधान आहे. आपण आपल्याला ओळखत नाही. इतरे जण आपल्याला आपली ओळख करून देतात. तुमचे नाव अमुक, तुमचे शिक्षण अमुक, तुमची प्रतिष्ठा अमुक वगैरे. इतर आपली जी ओळख करून देतात ती भौतिक, व्यवहारी, आपल्या देहाची ओळख असते आणि त्यामुळे ती ओळख मिथ्या असते. जे आपली ओळख करून देतात त्यांनी त्यांना ओळखलेले नसते. ते स्वतःला जाणत नसतात. तसे असते तर ते मौन झाले असते. ते आपली ओळख करून द्यायला पुढे आले नसते. आपणच आपली ओळख करून घ्यायला पाहिजे. याला अन्य पर्याय नाही. जर आपण स्वतःला ओळखले नाही तर आपण येथे सत्यार्थाने जगू शकणार नाही. आपण आपल्याला ओळखायला पाहिजे असेल तर त्यासाठी आपण देहभाव सोडला पाहिजे.
तोच आपल्या ओळखीत मोठा अडसर असतो. आपण विदेही झाले पाहिजे. आपण देहापासून पृथक झाले पाहिजे. देहापासून विदेही पृथक होणे म्हणजे मनापासून मुक्त झाले पाहिजे. कारण मनापासून मुक्त होणे म्हणजे स्वतःला भान येणे, ध्यान येणे. यासाठी संसारापासून, समाजापासून पळून रानावनात जाऊन चालणार नाही. तसे केल्यास संचित तसेच अभोगी राहील आणि मुक्ती मिळणार नाही. यास्तव संसारात, समाजातच राहायचे आहे, परंतु विरक्त असायचे आहे. संचित उपभोगूनही संसारात, समाजात असूनही नसल्यासारखे असायचे आहे. हे कौशल्य आहे, आध्यात्मिक आव्हान आहे. ते स्वीकारायचे आणि त्यात यशस्वी व्हायचे. संसारामुळे, समाजामुळे मन जोपासले जाते. संसार, समाज आपल्याला कर्तेपणा आणि भोगतेपणा देतो. स्वतःला येथेच सावरायचे आहे. लोक म्हणतात, बसा हो, काय एवढी घाई आहे? थांबा, चहा पिऊन या. बसा बसा, कंटाळा आला की आपोआप जालच की. संसारामुळे, समाजामुळे एका विशिष्ट प्रकारे जीवन प्रवास होतो. प्रथा, संस्कृती, नियम, कायदे आपल्याला दिशा देतात आणि आपण त्याप्रमाणे भरकटतो. आपण नैसर्गिकपणे, स्वाभाविकपणे नियतीला जसे पाहिजे तसे जगले पाहिजे. कारण नियतीला विरोध, तिच्या विरुद्ध जगणे म्हणजे मनापुढे शरणागती असते. ते मनाचे अस्तित्व स्वीकारणे असते. मनाची गुलामी स्वीकारणी असते. आपण जेथे जातो तेथे मन येते आणि ते आपल्यावर हुकूम गाजविते. यास्तव कोठेच जाऊ नये, जेथे असाल तेथेच असावे. कोणतीही जागा ही पहिल्या जागेपेक्षा फारच वाईट असते, हे तत्त्व ओळखावे. मग पहिली जागा कशाला सोडायची? जितके एकटे व्हायचा प्रयत्न कराल तितके त्यात अपयशी व्हाल. यास्तव नैसर्गिकपणे, स्वाभाविकपणे नियतीकडून जे घडत आहे ते घडू द्यावे. आपण त्यावर स्वीकार किंवा अस्वीकार असे व्यक्त होऊ नये. त्यात लक्ष घालू नये. आपण आपले विहित काम करावे. शांत प्रशांत असावे. यामुळे आपोआप साक्षीत्व वाढेल, प्रगत होईल, वृद्धिंगत होईल. कोठेही कामाशिवाय जाऊ नये. कामानिमित्त गेल्यास काम झाल्यावर तेथे रेंगाळू नये. कोठेही खाऊ पिऊ नये. मन नसून मनासारखे वागावे. देह नसून देहासारखे वागावे. आपण आत्मा आहोत, आत्म्यासारखे वागावे. एकांत निर्माण करता येत नाही, तो निर्माण होऊ शकत नाही. देहाने एकांत होण्याचा प्रयत्न म्हणजे मनस्ताप करून घेण्यासारखे आहे. मनाने एकांत होण्याचा प्रयत्न म्हणजे देहभाव उदित करून जोपासणे आहे. परंतु देहाने आणि मनाने एकांत होण्याचा प्रयत्न म्हणजे अहंकार आहे. परंतु प्रयत्न न करता एकांत प्राप्त होणे म्हणजे आत्मभान आहे. ध्यान समाधी आहे. यास्तव एकांत मिळविण्याचा प्रयत्न करू नये. त्यात एकांतात बसण्यापेक्षा आपला एकांत कोणी बिघडवत तर नाही ना, याचा शोध घेतला जातो. त्यापेक्षा एकटेच बसावे, फक्त स्वतःशीच बसावे. त्यामुळे बाकी जग परमात्म्यावर सोपवून द्यावे. कशाचीही काळजी करू नये. तुमच्याशिवाय जग सुरूच राहते आणि तुमच्या नंतरही ते सुरूच असणार आहे. यास्तव जेथे असाल तेथेच बसा, तोच आपला स्वभाव आहे. याच्या विरुद्ध समाज, धन, विचार यांची जमवाजमव करू नका. मौन हाच आपला विभाव आहे. याच्या विरुद्ध बडबड, वाचाळपणा करू नका. एकाग्रता हीच आपली वृत्ती आहे. याविरुद्ध भूत आणि भविष्याचे वेध घेऊ नका. आपले डोळे मिटलेले असणे हेच नैसर्गिक आहे. डोळे उघडे ठेवून वस्तू जगताची शोधयात्रा करू नका. साक्षीत्व हेच आपले जीवन आहे. नसत्या चौकशा करू नका. जगाचा अभाव हाच आपला एकांत आहे. यास्तव भावातीत व्हा, तोच आपला स्वभाव आहे. आपल्या छात्रांची परीक्षा घेण्याच्या इच्छेने ऋषी छात्रांना पेरू देतात आणि एकांतात जाऊन पेरू खाऊन या असे सांगतात. एकांतात पेरू खाणे अशक्य आहे हे ज्या छात्राला उमजते, तो छात्र आत्मयात्रेला
पात्र होतो. स्वतःला पाहायला इंद्रिये लागत नाहीत, त्यांच्याशिवायच स्वतःला जाणता येते. स्वतःला जाणणे ही बाह्य गोष्ट नाही, ती अंतस गोष्ट आहे. मी जिवंत आहे हे उमजायला इंद्रियांची गरज नाही. याचा अर्थ जोपर्यंत जीव भाव आहे तोपर्यंत एकांत शक्य नाही आणि त्यामुळे तोपर्यंत आत्मभावही नाही. जीव आणि शिव यांचा योग म्हणजे जीवात्मा आणि अंतरात्मा यांचे मिलन म्हणजे एकांत. इंद्रिय आणि मन यांच्या लुडबुडीशिवाय आत्मप्रेरणेने आचरण म्हणजे एकांत. भौतिकापेक्षा योगिक आचरण म्हणजे एकांत. योगाधिराज पातंजलींना अपेक्षित प्रतिप्रसव म्हणजे एकांत. संसार समाज यांच्या सहवासाच्या विरुद्ध टोकाच्या सूक्ष्मात जाणे म्हणजे एकांत. यासाठी पोथीयुक्त तयार शास्त्र नियम सोपस्कार यावर अवलंबून राहू नये. ते तुम्हाला फक्त मानसिक भौतिक आणि तेही मिथ्या समाधान देतील. भौतिक लूट करतील आणि एवढे करूनही आपल्या हाती काहीही लागले नाही आणि अशाने हाती काही लागतही नाही एवढेच ज्ञान अनुभव मिळेल. एकांतासाठी स्वतःचा मार्ग शोधावा लागतो. स्वतःलाच ही योगयात्रा करावी लागते. एरवी जीवाला शिव प्राप्त होत नाही. त्यासाठी एकांतात स्वतःला तयार करावे लागते. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यामुळे प्रत्येकाचा मार्ग निराळा असतो, तो शोधायचा असतो. त्यासाठी खडतर परिश्रम करावे लागतात. गुलाबाच्या फुलाच्या रक्षणासाठी त्याच्या सभोवती काटे असतात. कोणीही यावे आणि ते तोडावे असे होऊ नये अशी त्यामागे नियतीची इच्छा असते. कमळ घाणीत दलदलीत चिखलात उगवते. कोणीही यावे आणि ते उखडावे असे होऊ नये अशी त्यामागे नियतीची इच्छा असते. ज्याला खरोखरच देवाला फूल व्हावे अशी तीव्र आच लागली आहे, त्यासाठी काट्याने रक्तबंबाळ व्हायची तयारी आहे, घाणीत जायची आणि दलदलीत पाय घालायची आणि चिखल तुडवायची तयारी आहे, अशालाच फूल प्राप्य व्हावे अशी त्या नियतीची इच्छा आहे. याचप्रमाणे देह इंद्रिये मन आकृष्ट आणि घायाळ करणारे भौतिक उपभोग यांच्यामध्ये शिव अंतरात्मा देह या नगरीतील ईश याची सुरक्षितपणे स्थापना केलेली आहे. बाहेरील भौतिक वस्तू जगताच्या उपभोगा विषवल्लींनी घेरून तो अमृताचा कुंभ सुरक्षित केलेला आहे. भौतिकात अभौतिक, दृश्यात अदृश्य, आकारात निराकार, अरूपात रूप, जडात सूक्ष्म, अनात्म्यात आत्मा सुरक्षित केलेला आहे. कोणीही सोम्यागोम्याने यावे आणि आत्म्यापर्यंत पोहोचावे असे होऊ नये अशी नियतीची इच्छा आहे. जे मुळीच अजिबातच पोहोचतच नाही ते किती गोंधळ घालत आहेत याचा अनुभव आपण घेत आहोतच. ते न पोहोचताच परमात्मा प्राप्तीचा बाजार चालवीत आहेत. काही जण न पोहोचताच आपण तेथे पोचलेले आहोत असा आभास निर्माण करून भौतिक गोंधळ घालत आहेत. स्वतःला साक्षात्कारित घोषित करून अध्यात्माचा धंदा करत आहेत. बिचाऱ्या भोळ्या बाबड्या जनतेची भक्तांची लूटमार करत आहेत आणि स्वतःचे खिसे चुकलो इमारतीच्या इमारती धनसंपत्तीने भरत आहेत. या भोंदू साधूंना सोन्या नाण्याची तहान किती आहे याला काही सुमारच नाही. अशांच्या वाटेला न जाता कठोर सत्वपरीक्षा देऊन स्वतःच एकांतात परमात्म्यात एकरूप व्हावे, सायुज्य मुक्त व्हावे हे उत्तम. स्वतःला हे जमत नसेल तर जीवनाला साक्षी राहणे, एकांतात जाणे, परमात्मा प्राप्त करणे, आत्मभान येणे, साक्षात्कारित होणे, दिव्यानुभूती मिळणे, आध्यात्मिक आचरण करणे, आत्मानुभूती घेणे, आत्मज्ञानी होणे हे किती महाकठीण आणि दिव्य आहे याची तरी निदान ओळख करून घ्यावी. म्हणजे आपण स्वतः जरी असे होऊ
शकत नसलो तरी असा खरोखरच कोण आहे हे तरी निदान समजेल. आध्यात्मिक गुरु, योग गुरु कसा असावा हे तरी उमजेल. अध्यात्माच्या आवाक्याचे तरी आकलन होईल. मगच अशाला गुरु करून त्याच्या सत्संगाने, अशाच्या मार्गदर्शनाने योग साधना, उपासना करून आपला आत्मोद्धार साध्य करावा. यासाठी एकांताची आवडी, गोडी निर्माण करावी. आता या दृष्टिकोनातून देह, इंद्रिये, मन, आकृष्ट आणि घायाळ करणारे भौतिक उपभोग यांच्याकडे पाहावे. योग साधना, उपासना करून यांना ढवळून काढावे. सागर मंथनाशिवाय रत्ने मिळत नाही. तसेच अशा योग साधना, उपासनेशिवाय आत्मरत्न मिळणार नाही. देहातीत, मनातीत, भावातीत, कालातीत अवस्थेत एकांतात स्थिर आणि स्थित व्हावे. तेथेच आत्मसाक्षात्कार आहे. यासाठी प्रत्येकाने नित्यनियमित दररोज निदान थोडा वेळ तरी स्वतःजवळ एकांतात बसण्याची सवय करावी. ही सवयच प्रत्येकाला योग्य मार्गी घेऊन जाणार आहे. जीवन जगताना तथाकथित शहाणे लोक धनसंपत्ती, वासना, कामना याच्या प्रवाहात वाहत जातात. त्यांच्या जीवनाची नौका भौतिक सुखदुःख, पापपुण्य यात सतत वाहतच राहते. ती कधीही मुक्तीच्या मुक्कामाला पोहोचत नाही, कारण या वाहण्याला शेवटचा मुक्कामच नाही. हे वाहणे भौतिक तळ्यात सीमित आहे. ते वर्तुळाकार भौतिक वाहणे आहे, त्याला मुक्तीचा थांबा नाही. हे लोक भौतिक गोंगाटात सतत वाहतच असतात आणि वाहतच राहतात. सुखदुःख, पापपुण्य यांच्या इयत्तेतून ते कधीही बाहेर पडत नाहीत. कारण मुक्कामाची जागा या वाहण्याच्या किनाऱ्यावर आहे. त्यासाठी तो भौतिक प्रवाह सोडून किनाऱ्यावर यायला पाहिजे आणि तेथे एकांतात स्थित व्हायला पाहिजे. असे जे भौतिकाच्या किनारी पथारी टाकतात आणि तेथे एकांतात मुक्काम करतात, अशांना वेडे म्हटले जाते. हे वेडेपण अशांना पूर्णपणे मान्य असते. कारण त्यांच्या मानगुटीवर श्री समर्थ रामदास स्वामींचे ते हेची भूत ग माये बसलेले असते. किनाऱ्यावरून ते भौतिक प्रवाहाला सहजच साक्षी राहतात. त्यांच्यामधून ते मी पण निघून नष्ट होते. तोच एकाचा अंत असतो, तोच एकांत असतो. तेथे सर्वस्वामधून कायमस्वरूपी सुटका होते. मग स्वतःचा मुलगा जरी संन्याशी होऊन त्यांना समोर आला तरी ते सहजच त्याच्या पाया पडतात. असे हे आध्यात्मिक वेडे देहभाव हरपून भगवंत श्रींसमोर भजन, पूजन, कीर्तन, नर्तन करतात. भगवंत श्रींवर कवने, प्रवचने करतात. समसमागमींना आपल्यासह भगवंत श्रींकडे घेऊन जातात. हा सामुदायिक एकांत मोठा गोड असतो. हरिओम.